तर मोठं विधान आपण सध्या पाहतोय। जवळपास 40 आमदार राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे भाजपमध्ये जाणार, भाजपमधून लढणार असा एक मोठा दावा रोहित पवारांनी केलाय। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। यशपाल, मोठा असा हा दावा आहे, या संदर्भातली पुढची अपडेट सांगाल? वैष्णवी, आमदार रोहित पवार आज एसपी संदीप सिंह गिल यांना भेटायला आले होते। त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची जी भेट घेतली होती त्या संदर्भात प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला होता। त्या संदर्भात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीचे आणि शिवसेना शिंदे गटाचे असे एकूण 40 आमदार भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकतायत आणि येत्या काळामध्ये भाजपच्या चिन्हावर ते निवडणूक लढू शकतात अशा एक गर्भित इशारा त्यांनी या माध्यमातून दिला। हे खूप गंभीर असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे सुनील तटकरे आणि शिंदे गटातील काही आमदार फुटतील असाच इशारा त्यांनी दिलेला आहे। वैष्णवी, धन्यवाद यशपाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच आपण पाहतोय खरंच हा खूप मोठा दावा आहे, राजकीय खळबळ उडवून देणारा असा हा दावा जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे। त्यांनी सांगितलंय की राष्ट्रवादीचे जवळपास 22 आमदार जे आहेत ते भाजप सोबत लढणार आहेत आणि तटकरे पटेल यांच्या नेतृत्वातले हे सगळे असतील। सोबतच त्यांनी सांगितलंय की जर शिवसेना सुद्धा यामध्ये आली तर ह्या सगळ्या आमदारांची संख्या एकूण 40 होऊ शकते। एकंदरीतच राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही सुद्धा भाजपच्या ट्रॅप मध्ये अडकलेत असा एक मोठा दावा त्यांनी केलेला आहे आणि हे दोन्ही पक्ष आता पुन्हा एकदा फुटू शकतात असा त्यांनी दावा केलेला आहे। पुन्हा एकदा फुटून मात्र भाजपमध्ये जाणार आणि तिथून लढणार असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। आणि यावेळी त्यांनी सांगितलंय की भाजप सोबत जे कोणी लढतील त्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी तर जाणार नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र आताचा सगळ्यात मोठा आपण हा दावा बघतोय जो रोहित पवार यांनी केलाय।